से बोलो राधे राधे. काय सांगत होतो मी आपल्याला, जर तुमच्या मुलाने जर अपमान केला, प्रामाणिकपणे सांगतो, मुलाने अपमान केला की लगेच वळकटी पिशवी भरायची, मला फोन करायचा, प्रशांत महाराज पोराने अपमान केला, आता मला घरात राहायचं नाही, माझी व्यवस्था पहा, मरेपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी माझी. पुन्हा पुन्हा सांगतो, तुमची पेन्शनची कोणती पगार असेल, काही महिन्याला जमा होत असेल तर रुपया मला पाहिजे नाही, रुपया पाहिजे नाही, फक्त माझी एक छोटीशी अट आहे. सांगू सांगू तुमच्या नावाचा 7-12 मात्र माझ्या नावाचा झाला पाहिजे. आधी वाटलं असेल महाराज किती चांगला, मी काय एवढा एवढपट आहे होय, ज्या पोराने तर मला लाथा घालाव्या जमिनी त्यांना दे चालेल, मला सांभाळायला होता, मी काय एवढा एवढपट नाही. द्या विनोदाचा हंसूर, मला काय सांगायचंय नाही बाब. मुलांनी अपमान केला की शहाण्या बापाने घरात राहायचं नाही, हा महत्वाचा मुद्दा या कथेतला लक्षात घेतला पाहिजे. याचा अर्थ असा आहे, गोकर्णाने सांगितलं की त्याला सांगितल्याबरोबर स्वतःचा उद्धार करून घेण्याकरता घराच्या बाहेर निघाले. आणि घरातला जेव्हा बाप निघून जातो ना, बाप, त्यावेळेला त्या पोराला तर आता अख्खं रानच मोकळं झालं ना. बाबा बापाचा धाक थोडासा वेगळा असतो बघा तुम्ही. आईचा धाक आणि बापाच्या धाकातला फार फरक असतो. बाप निघून गेला, आता तर काय, घरातल्या एक एक वस्तू विकायला लागला, आईलाही मारहाण करायला लागला. पुढे ऐका, आईच्या अंगावर जो काही दागिना होता ना, मंगळसूत्राचा दागिना सुद्धा त्या दुंदुकारीने आईच्या अंगावर ठेवला नाही. आणखी पुढे बोलू, भागवतामध्ये आम्ही आईच्या अंगावर दागिने न ठेवणारा एकच दुंदुकारी होता. सध्याच्या काळामध्ये आईच्या पत्नीच्या अंगावर मंगळसूत्र न ठेवणारे असे हजारो दुंदुकारी आहेत. दुंदुकारी पाहिलेत आपण मायबाप. या दुंदुकारींना बदल करणं आणि त्यांना कथेकडे आणणं ही खरी काळाची गरज आहे. त्यांना सांगा, अरे दुंदुकारीने आपल्या आईच्या अंगावर सोनं ठेवलं नाही, आपल्या आईला जिवंत असताना मरणप्राय वेदना दिल्या, कमीत कमी तू तरी तुझ्या जीवनामध्ये असं करू नको, हे प्रत्येकाने आपण सांगितलं पाहिजे. असं करता 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 तो दुंदुकारी तारुण्यामध्ये आला. आणि तारुण्यामध्ये आल्यानंतर तो 5 वाईट स्त्रियांच्या नादाला लागला. आजच्या भाषेमध्ये 5 वेश्यांच्या मागे लागला. आता वेश्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, भागवतकार शास्त्रकार, वेश्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते विषय आहे. कोणते 5 विषय आहेत? एक आहे शब्द, दुसरा आहे स्पर्श, तिसरा आहे रूप, चौथा आहे रस आणि 5वा आहे गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयांच्या मागे दुंदुकारी लागला. बघा तुम्ही, नको ते ऐकायला जावं वाटणं शब्द रस आहे, नको ते पाहायला जावं वाटणं रूप रस आहे, नको ते प्यावं वाटणं, नको ते खावं वाटणं. आणि लक्षात ठेवा मायबाप, जी माणसं अशी या 5 विषयाच्या मागे लागतात ना, 5 विषयांच्या मागे लागतात ना, त्यांच्या जीवनाचं नुकसान किती होतं आणि कधी होतं याचा पत्ता सुद्धा लागत नाही. या 5 विषयाच्या मागे लागलेला दुंदुकारी चोऱ्या करायला लागला. चोऱ्या करता करता त्या 5 स्त्रियांची गरज काही पूर्ण होत नाही. त्याने एक दिवस मोठी चोरी म्हणून राजाच्या राजवाड्यात गेला. आणि राजाच्या राजवाड्यामध्ये गेल्यानंतर राजाच्या पत्नीचे म्हणजे राणीचे दागिने चोरून आणले आणि ते दागिने त्या 5 स्त्रियांच्या हातात सोपवले. त्या 5 विषयांच्या लक्षात आलं, त्या स्त्रियांच्या लक्षात आलं की हे दागिने आपल्या राणीचे. आणि लक्षात ठेवा, थोडं माणसाचं दागिन्याकडे बारकाईने लक्ष नसते, पण यांचं लय लक्ष असते. मागच्या लग्नात पाटल्या वेगळ्याच होत्या, या लग्नात जरा दुसऱ्याच पाटल्या केल्या का काय, इथपर्यंत लक्ष. बघा तुम्ही, आपलं एवढं काही नसतं हे की नाही, आपलं काही नाही, पण यांचं साडीपासून लक्ष असतं. त्या लग्नात बी तीच साडी, या लग्नात बी याची, यांना कामच ते. त्या स्त्रियांच्या लक्षात आलं, हे दागिने आम्ही राणीच्या अंगावरती पाहिले होते, हे दागिने आपल्या राजाच्या पत्नीचे आणि राणीचे दागिने आपल्याकडे आहेत, हे जर राजाला कळालं तर राजा आपल्याला जिवंत सोडणार नाही, राजा आपला प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. मग आणि ही चोरी उघडी पडू नये म्हणून ज्यांनी चोरून आणलं ना, त्याला आपण मारून टाकू, हे प्लॅनिंग त्या 5 स्त्रियांनी केली. आणि त्या 5 स्त्रियांनी एके दिवशी दुंदुकारीला बोलावलं आणि त्याच्या तोंडामध्ये जळते निखारे घालून त्याचा वध केला. आणि आयुष्यभर पाप करणाऱ्या दुंदुकारीचा मृत्यू झाला.
आणि या पापाचा परिणाम धुंदुकारीला पिशाची योनीमध्ये जावं लागलं. आता पिशाची योनीमध्ये गेलेला हा जो धुंदुकारी होता, त्या धुंदुकारीने आपली तर वाटणी घेतलीच होती, पण आपल्यासोबत भावाची सुद्धा वाटणी त्याने चुलबाडून घेतली होती. आणखी पुढे बोलू का? आपणही नीट जगत नाही, नीट खात नाही, भावाला सुद्धा नीट खाऊ देत नाही, त्याला आम्ही धुंदुकारी म्हणतो. काही माणसं अशी असतात महाराज, आपलं तर घेतातच घेतात, भावाचं सुद्धा उरबाडून खातात. एक वाक्य बोलतो, तुम्हाला बघा पटतंय का? देवाचं, भावाचं आणि गावाचं खाणारी माणसं कधीही सुखी राहत नसते. पुन्हा एकदा सांगू, कोणाकोणाचं? भावाचं कधी खायचं नाही, गावाचं सुद्धा खायचं नाही. गावाला एखादी योजना आली असेल, खायचं नाही. देवाच्या नावाने लोकांनी पट्टी दिली असेल, रुपया खायचा नाही. भावाचं तर कधीच खायचं नाही. देवाचं, गावाचं आणि भावाचं खाणारी माणसं कधी सुखी राहत नसतात, कधी आनंदी राहत नसतात. म्हणून माझी विनंती आहे, गोकर्णाने भावाचं खाल्लं, स्वतःही सुखात राहिला. धुंदुकारीने भावाचं खाल्लं, स्वतःही स्वतःचं नुकसान करून घेतलं, भावाच्याही लेकराचा वनवास केला, मरून गेला. पण मरून गेल्यानंतर गोकर्णाने विचार केला, कसा का असना माझा भाऊ आहे, मेला ना. याला माहित होतं नक्की याला पिशाची योनीमध्ये जावं लागणार आहे, पण भावाचं कर्तव्य म्हणून गोकर्णाने आपल्या भावाचं धुंदुकारीचं श्राद्ध कर्म केलं. माणसाच्या मृत्यूच्या पश्चात काही कर्म करावेच लागतात, आपल्या सर्वांना माहित आहे. बहुतेक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याकडे तिसऱ्या दिवशी राग सावडतात, बरोबर? तिसऱ्या दिवशी तुम्ही जर परभणी परिसरामध्ये जर गेला तर तिकडे काही गावामध्ये दुसऱ्या दिवशी राग सावडण्याचा विधी आहे. आपल्याकडे आपण 13व्या 14व्याला गोड जेवण थोडंसं व्यवस्थित करतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेलं तर गोड जेवणापेक्षा 13व्या 14व्यापेक्षा 10व्याचा विधी थोडा महत्त्वपूर्ण तरी करतात. पण हे सगळे विधी करावे लागतात. रक्षा विसर्जन असेल, अस्थि विसर्जन असेल, रक्षा संकलन करायचं आणि त्या राखीतून अस्थि गोळा करायच्या आणि त्या अस्थि समर्पित करायच्या आणि ते समर्पित केल्यानंतर गंगेचं पूजन करायचं, ज्याला गंगा पूजन म्हणतो. हा सगळा विधी माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला पाठ आहे, तुम्ही बऱ्याच जणांना पाठवलेला आहे. गोकर्णाने विचार केला, कसा का असेना माझा भाऊ आहे, त्याचा पुढचा प्रवास चांगला व्हावा, म्हणून गोकर्णाने सगळा विधी भावाने पूर्ण केला. पुढे ऐका, आयुष्यभर धुंदुकारी भावाला नीट बोलला नाही, आयुष्यभर भावाला नीट जगू दिलं नाही, पण शेवटच्या क्षणाला कर्म करायला भाऊच कामाला आला, ही गोष्ट विसरता कामा नये. पुन्हा एक गोष्ट सांगू, असतीलो विधवर हातभर जागेसाठी भांडणं. आज कथा झाल्याबरोबर भावाकडे जा, ज्यांच्यापर्यंत आवाज पोचतोय ना, आणि त्यांनी जा भावाकडे, म्हणा माराईकडकडून तो मिठी मार त्याच्या गळ्याला आणि सांगा त्याला, दादा अरे चुकलं असेल तुझ्याकडून काही, चुकलं असेल माझ्याकडून काही, घे मलाही पदरात, तुझंही काही चुकलं असेल मीही पदरात घ्यायला तयार आहे. अरे जगायचं किती दिवस, भांडत भांडत जगण्यापेक्षा हसत हसत जगू. असे जर भाऊ जर भावावर प्रेम करायला लागले तर नक्कीच आपलं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार. सांगू एक प्रसंग आपल्याला. राम रावणाचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये रावण रक्ताच्या थारोळ्यात पडला. आता जीव सोडणार आहे, जीव जाणार आहे. तेवढ्यात रावण ताडकन उठला आणि रामाला म्हणायला लागला, हे बघ, तुला वाटत असेल तू जिंकला, मी हरलो, तुला वाटत असेल तुझ्याकडे वानर सेना होती म्हणून तू जिंकला, तो जिंकला याचं कारण सांगतो, मी हरलो याचं कारण सांगतो. मी हरलो याचं कारण माझा भाऊ माझ्या विरोधात होता आणि तू जिंकलास याचं कारण शेवटच्या क्षणापर्यंत तुझा भाऊ तुझ्या सोबत होता. लक्ष्मणासारखा भाऊ सोबत होता म्हणून रामाचा विजय झाला. आणि बिभीषणासारखा आपलाच भाऊ जेव्हा विरोधात जातो तेव्हा नक्कीच आपला घात होतो. माझ्या पदरचं बोलत नाही, रामायणातलं सांगतोय. तुम्ही काही करा गड्या, कोणासोबत किती भांडा, शेवटी दया किंवा प्रेम तुमच्या भावालाच निर्माण होणार आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. नाही काही झालं तर निदान खांदा द्यायला तरी तुमचा भाऊ आणि भावकीच येणार आहे. कशासाठी मांडता? एवढं वाईट वागून सुद्धा गोकर्णाने धुंदुकारीची अंत्येष्टी केली. जे काही श्राद्ध कर्म सगळं कर्म केलं तरी धुंदुकारीचा उद्धार होत नाही. आता पिशाची योनीतल्या धुंदुकारीला प्रचंड मोठा त्रास होतोय. तो त्रास सहन होत नाही. तेव्हा धुंदुकारी आता गोकर्णाला हा आवाज देतोय, दादा अरे चुकलं माझ्याकडनं, खूप त्रास दिला रे मी तुला. अरे माझं तर वाटोळ केलंच केलं, माझ्यासोबत तुझ्याही लेकरा बाळाचं वाटोळ केलं रे दादा.
पण माझी एक विनंती आहे, मला या पिशाची योनीमध्ये खूप त्रास होतो आहे, यातून मला बाहेर काढ. हे दादाची विनंती धुंदुकारीने ऐकली आणि मग धुंदुकारीने नारद महर्षी सारख्या काही संत महंतांचा सल्ला घेतला आणि माझ्या भावाला पिशाची योनीतून मुक्तता करण्याकरता काय करावं लागेल. त्यावेळेला साधू संतांनी त्यांना सल्ला दिला, 7 दिवसामध्ये मुक्त होण्याकरता एकच ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत. तो भागवताचं आयोजन कर. भागवताचं आयोजन केल्यानंतर 7 दिवसामध्ये तुझ्या भावाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आता ऐका, धुंदुकारीने भागवताचं आयोजन केलं. सुंदर अशी भागवताची कथा आयोजित केली. त्या काळामध्ये असा मंडप पण संशिष्टी नव्हते. त्या काळातल्या कथा म्हणजे वटवृक्षाखाली, वडाच्या झाडाखाली ती कथा असायची. वडाच्या झाडाखाली छोटासा गोटा केलेला असायचा, त्यावर तो कथाकार बसायचे आणि बाकीचे सर्व मंडळी कथेला येऊन बसायचे. आता भागवताची कथा आयोजित केली म्हटल्यानंतर सगळे संत सज्जन वारकरी सगळे गोळा झाले. पण भागवताच्या कथेमध्ये भूतांना प्रवेश नाही. भागवताच्या कथेमध्ये भूतांना येता येतं का? बोला बोला. भागवताला भूतांना येता येतं का? बोला, झोपले का काय? भागवतांना भूताला येता येतं का? नाही. भागवताला कोण येतात? माणसं किंवा वारकरी. बरोबर. भागवताला कोण येतात? बोला बोला. माणसं. आणि भागवतांना कोण येत नाही? बोला बोला बोला. म्हणा ना, भूत घाबरताय कशाला? आहे की नाही? भागवताला भूत इकडं फिरकतच नसतात. आहे की नाही? इकडं सज्जन येतात, चांगली माणसं येतात. भूतांना भागवताला येता येत नाही. आणि गावात असून सुद्धा जर आपण भागवताच्या मंडपाकडे येत नसाल तर नक्कीच आपण भूतासमान आहोत की काय याचा पडताळा घेणं गरजेचं. भूतांना येताच येत नाही. काय करावं काय करावं प्रश्न पडला. त्यावेळेला त्याच वडाच्या झाडाच्या बाजूला एक वेळूचं झाड होतं. त्याला कोणी बाशाचं झाड म्हणतं. त्या वेळूच्या एक वेळू असा होता की त्याला 7 कांडे होते आणि 7 कांड्याचा एक वेळू होता. आणि त्या वेळूच्या झाडामध्ये येऊन धुंदुकारीने बसावं आणि दररोज भागवताची कथा ऐकावी. एक दिवस झालं की एका दिवसामध्ये एक कांड तडकावं. शास्त्रकार सांगतात हे 7 कांडे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून त्या 7 प्रकारच्या वासना आहेत. असं सती सत्वापती तनुमानसा जिज्ञासा या कोण ज्या 7 वासना आहेत, दररोज एका वासनेचा क्षय व्हावा, एक वासना नष्ट व्हावी. असं करता करता 7 दिवसामध्ये त्याच्या 7 वासना संपल्या आणि 7व्या दिवशी भागवताच्या कथेने धुंदुकारीचा उद्धार झाला आणि पिशाची योनीतला धुंदुकारी मुक्त झाला. ही कथा येते भागवत महात्म्याच्या 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये. इति पद्मपुराणे उत्तरखंडे गोकर्ण मोक्षनाम पंचमोध्याय. हा गोकर्णाची जी कथा आहे त्या गोकर्णाच्या कथेच्या संगतीने आपण 5 अध्याय पूर्ण केलेले आहे. 5 अध्याय पूर्ण झाल्याच्या नंतर भागवताचा 6वा जो अध्याय आहे महात्म्याचा, त्या 6व्या अध्यायामध्ये भागवताची बैठक सांगितलेली आहे, भागवताचा विधी सांगितलेला आहे. तो काल सांगितला. आणखी थोडासा विस्ताराने सांगून मी भागवताच्या प्रत्यक्ष ग्रंथाकडे सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी मोठ्या प्रेमाने सर्वांनी 2 मिनिट संकीर्तन करायचं आहे. पुन्हा पुन्हा विनंती आहे की आपण भजनामध्ये संकीर्तनामध्ये आवडीने सहभाग घ्यायचा आहे. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे गोविंद गोपाल गोविंद गोविंद गोपाल राधे गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे गोविंद गोपाल गोपाल
हो. राधे राधे, जोर से बोलो राधे राधे. श्रीमद भागवत महापुराणाच्या महात्म्याच्या 6व्या अध्यायाला आपण स्पर्श केलेला आहे. 6व्या अध्यायामध्ये पूर्ण सप्ताह विधी सांगितलेला आहे. सप्ताह विधी करत असताना किंवा भागवत कथा करत असताना काय करावं सगळी तयारी सांगितलेली आहे. पहिला मला वाटतं दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेल्या सुरुवातीला ज्योतिषाला बोलवावं, योग्य तो कथेचा मुहूर्त विचारावा आणि मुहूर्त विचारल्याच्या नंतर विवाह करण्यासाठी जेवढी आर्थिक तरतूद लागते तेवढी तरतूद तयार करून ठेवावी. बरोबर आहे का? एक सप्ताह म्हणजे एक मोठं लग्न पार पाडण्या एवढा खर्च येत असतो. माझ्या पदरचं काही सांगत नाही. विवाहे यादृशम वित्तम तादृशम परिकल्पयेत. जेवढा खर्च विवाहाला लागतो तेवढाच खर्च कथेला सुद्धा येतो. ही सगळी व्यवस्था आयोजन करत असताना करावी. भागवत कथेचं आयोजन करत असताना त्यातल्या त्यात उत्तम महिने भागवतकारांनी सांगितलेले आहेत. एक सांगितलेला आहे आषाढ, दुसरा आहे श्रावण, तिसरा आहे भाद्रपद, चौथा आहे अश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष. हे 6 महिने थोडेसे जास्त फलदायी सांगितलेले आहेत. म्हणजे बाकीच्या महिन्यात फळ मिळत नाही असं नाही, पण त्यातल्या त्यात हे 6 महिने थोडेसे विशेष सांगितलेले आहेत. त्यानंतर भागवत कथा चालू असताना मासानां विप्रहेयानि तानि तिथि सर्वथा. काही जर काही भद्रा म्हणेल व्यतिपात असेल तर अशा पद्धतीचे जे कुयोग असतात ते भागवताच्या कथेच्या वेळेला शक्यतो टाळावे. सगळी आपण तयारी पूर्ण करावी आणि अनेक देशांच्या राजांना, सरपंचांना, पाटलांना, आपल्या सर्वांना निमंत्रण, मोठ्या लोकांना याचा निरोप द्यावा. मी काल सांगितले थोडक्यात. देशे देशे तथा सेयम वार्ता प्रेषा पर्यंततः. देशादेशाच्या त्या काळात राजा, आताच्या सरपंच. देशे देशे तथा सेयम वार्ता प्रेषा पर्यंततः. आणि त्यांना सांगावं काय? भविष्यती कथा चात्र. भविष्यामध्ये आमच्या इथं कथा होणार आहे आणि त्या कथेला तुम्ही कसं या? आगंतव्य कुटुंबीही, कुटुंबासहित या. कुटुंबासहित कथेला या. येत असताना कोणी या? सर्वांनी या. स्त्रिय क्षुद्रादयो एच तेषां बोधोयतो भवेत्. सर्वजण या. येत असताना कुणाकुणाला निरोप द्या? देशे देशे विरक्ताये वैष्णवा कीर्तनोत्सुकाः. जे वैष्णव आहेत, जे वारकरी आहेत, जे कीर्तनाला उत्सुक आहेत, ज्यांना कीर्तनाची, कथेची, धर्माची आवड आहे, त्यांना निरोप द्यावा.
आणि निरोप देऊन त्यांना येण्याची विनंती करावी. येत असताना सांगावं सतां समाजो भविता सप्तरात्रं सदुर्लभः. सप्तरात्र सुदुर्लभः 7 दिवस 7 रात्रीसाठी या. अपूर्व रस रूपैव कथाचात्र भविष्यती. अतिशय सुंदर असा रस, सुंदर असा आनंद आपल्या या कथेमध्ये मिळेल. आपण 7 रात्रीसाठी या. जर कदाचित 7 रात्र जमतच नसेल तर नावकाश कदाचित, म्हणजे तुम्हाला यथावकाश जसं जमेल तसं या. 7 नसेल 6 दिवस या, 6 नसेल 4 दिवस या, पण या. कथा कुठे करावी याची चर्चा आपण केलेली आहे. तीर्थे वापी वने वापी गृहे वा श्रवणमतम. तीर्थावर कथा करावी, तीर्थक्षेत्रावर. मी दरवर्षी तीर्थावर कमीत कमी 2 ते 4 कथा करतो. आता मी उद्याच्या 4 तारखेला 4 धामापैकी एक धाम द्वारका धाम, द्वारकेला कथा करण्यासाठी जातोय. दरवर्षी होळीच्या वेळेला मी वृंदावनात कथा करतोच. माझा तो आवड आहे, माझा तो छंद आहे. भगवान कृष्ण कन्हैयाच्या परम पावन भूमीमध्ये कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये वृंदावनला एखादी कथा आहे का? शुक्रताला एखादी, मी माझ्यासोबतच या असं म्हणणार नाही, तुम्ही कोणासोबतही जा, पण एखादी कथा शुक्रताला आपल्या आयुष्यात ऐका. एखादी कथा नैमिषारण्यामध्ये ऐका, एखादी कथा अयोध्येत ऐका, एखादी कथा रामेश्वरमला ऐका. या तीर्थावर होणाऱ्या ज्या कथा असतात त्याला म्हणायचं तीर्थे वापी. काही कथा वनामध्ये होतात, वनामध्ये म्हणजे जंगलामध्ये, शेतामध्ये सुद्धा कथा करतात. तीर्थे वापी वने वापी गृहे वा श्रवणमतम. घरात सुद्धा कथा करता येते. पण तीर्थावर कथा केली, सगळ्या लोकांना काय पंढरपूरला जाता येते का? नाही जाता येत. मग शेतात कथा केली, लोकांना जायची यायची गैरसोय होते. घरात कथा केली, जागा अपुरी असते. मग काय करायचं? विशाला वसुधा यत्र कर्तव्यं तत् कथास्थलम्. जिथे विशाल जागा, मोकळी जागा आहे, पटांगणाची जागा आहे, तिथे कथेचं आयोजन करायचं, जेणेकरून त्या जागेमध्ये सर्वांना कथेचा आनंद घेता येतो. पुन्हा एक गोष्ट सांगतोय का, तीर्थावर कथा करायला गेलं तर खर्च लागतो, वनात कथा करायला गेलं तर गैरसोय होते, आणि घरात कथा जर केली, एखाद्याच्या घरी कथा जर असेल तर लोक बोलवल्याशिवाय येत नाही. त्याच्या घरचा कार्यक्रम, वैयक्तिक कार्यक्रम म्हणतात. आणि मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या परिसरामध्ये जर कथा केली तर इथे कुणाला बोलावण्याची गरज पडत नाही. आपल्याकडे कोणी घरोघर आलं का चला कथेला? अजिबात नाही. चला कीर्तनाला? अजिबात नाही. इथे कुणाला बोलवण्याची गरज पडत नाही. म्हणून कुठे कथा करावी? विशाला वसुधा यत्र कर्तव्यं तत् कथास्थलम्. जिथे कथा होणार आहे तो कथेचा मंडप कसा असावा? शुद्ध असावा. शोधनम मार्जनम भूमेर्लेपनम धातुमंडनम. तो मंडप साफ केला पाहिजे. तिथे गायीच्या शुद्ध शेणाने तिथे सडा वगैरे टाकला पाहिजे. तिथे रांगोळी काढली पाहिजे. पुन्हा एक गोष्ट सांगेन मायबाप, मी तर त्या लोकांना एवढं मानतो की जी माणसं मंडप साफ करत आहेत, मला माहित नव्हतं कोण होतं. मी ज्या वेळेला आलो, कथा सुरू होती त्यावेळेला कोण होतं मला माहित नाही, पण एक व्यक्ती झाडू घेऊन हा मंडप साफ करत होता. खरोखर अशी पुण्यवान माणसं समाजात आहे, म्हणून हे सगळं कथा कीर्तन चालते मायबाप. हा मंडप साफ केला पाहिजे. आणखीन काय केलं पाहिजे? कथेला ऐकण्यासाठी येणाऱ्या लोकांना बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. मग कोणत्या काय काय असलं पाहिजे? ज्यांना शक्य आहे त्यांनी सतरंजा, आसन, जे काही असेल ते आपण बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. चारी बाजूला मग केळीची पानं असतील, आंब्याची पानं लावून तो मंडप साफ करावा. हे सगळं लिहून ठेवलेलं मी सांगण्याचं काम करतोय. वक्ता ज्या जागेवर बसला त्याच्यापेक्षा उंच आसनावरती श्रोत्यांनी बसू नये. एखादा चांगला योग्य कथाकार, ग्रंथाला न्याय देणारा वक्ता बोलवावा आणि कथेचं निरूपण त्यांच्याकडून करून घ्यावं. वक्ता जर उत्तराभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी पूर्वाभिमुख बसावं. वक्ता जर पूर्वाभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी उत्तरेकडे तोंड करून बसावं. श्रोता किंवा वक्ता दोघांनी जर पूर्वेकडे तोंड करून बसावे. देश काल इत्यादी जाणणाऱ्या विद्वानांनी श्रोत्यांसाठी असाच नियम सांगितलेला आहे. सर्वात महत्वाची बैठक व्यवस्था कशी असावी? वक्ता हा श्रोत्यांच्या आसनापेक्षा उंच आसनावरती असावा. त्याचप्रमाणे या 7 दिवसाच्या काळामध्ये शक्य असल्यास ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करावा. या 7 दिवसाच्या काळामध्ये आपणाला शक्य असेल तर जो कथाकार आहे त्यांना वस्त्रदान द्यावं, त्यांना द्रव्यदान द्यावं, त्यांना सोनं सुद्धा दान दिलं पाहिजे. मी सांगत नाही, भागवतात लिहून ठेवलेलं तुम्हाला सांगतात.
भागवत में क्या दान करना चाहिए? भागवत में बाकी दान करो या न करो, भागवत में सोना दान करना चाहिए। सोना, सोना दान करना चाहिए। सोना दान, सोना दान, सोना दान करो। मेरी विनती है आपको, आप सोना दान करो, आप अपने आप अमीर बन जाओगे। सोना दान, सोना दान, सोना, सोना, सोना दान, उद्यापासून सोना दान। सोना दान म्हणजे सोना म्हणजे सोनं नहीं, सोना का मतलब हिंदी में होता है नींद। मी तुम्हाला काय मागतोय? सोनं नाही मागत, आपला सोना दान करो। सोना दान करो म्हणजे तुमची झोप मला दान करा। आप सोना दान करो, आप अपने आप अमीर बन जाओगे। इसका मतलब है जो लोग कम से कम सोते हैं वो लोग अपने आप अमीर बन जाते हैं, और जो लोग सोते ही सोते रहते हैं वो अमीर लोग कब बर्बाद हो जाते हैं इसका कोई पता ही नहीं चलता। माझी विनंती आहे बरं का, थोडंसं आपल्या आयुष्यामध्ये आपलं जे सोनं आहे ना, सोनं म्हणजे झोपणं, आपली जी झोप आहे ना, ती झोप थोडीशी आपण आम्हाला द्या। झोप कमी करा मायबाप। किती झोपायला लागलो आपण, किती झोपायला लागलो, रात्री तर झोपायला लागलो, दिवसा सुद्धा झोपायला लागलो। काही काही माणसं रात्री झोपतात, काही काही लोक कथेला येऊन झोपतात। तुमच्या पाया पडतो, झोप कमी करा। जे काही विद्यार्थी माझ्या पुढे बसलेले आहेत, इकडे तिकडे बसलेले, तुम्हाला पाया पडतो, तुम्ही तुमच्या आयुष्यातली झोप कमी करा। झोप कमी करून जर तुम्ही अभ्यास केला तर चांगल्या नोकरीवर जाल, चांगल्या पदावर जाल, आणि तुमच्या मायबापाने तुम्ही जी पाहिलेली गरिबी आहे ती गरिबी नष्ट होऊन तुम्हाला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी काय मागितलं तुम्हाला? आप सोना दान करो। तुम्हाला टेन्शन आलं काय की त्याला वाटतं 1.5 लाखाचं सोनंच मागतं काय? मला ते सोनं नको आहे। तुम्ही तुमचं झोपणं दान करा, तुम्ही तुमच्या आयुष्यातली झोप कमी करा। आणि ज्यांच्या जीवनात झोप कमी आहे ते माणसं मोठी असतात। पुन्हा एक गोष्ट सांगतो, जेवढी जेवढी मोठी माणसं असतात ना, जेवढी मोठी माणसं असतात ना, त्यांना झोप मिळतच नाही। मला बाकीच्याचं ठाऊक नाही, मी फार मोठा नाही, फार मोठा नाही, पण मी जिथं आहे तिथे मी खुश आहे। मी प्रामाणिकपणे सांगतो, एक पावसाळ्यातले 2-3 महिने फार झालं तर पूर्ण झोप मिळत असेल। मला असं आठवत नाही बुवा कधी 7 वाजता 8 वाजता झोपलो, सकाळी 7-8 वाजेपर्यंत 12 तासाची झोप मला मागच्या 10-12 वर्षात कधी मिळाली असं वाटत नाही। आणि पुन्हा गोष्ट सांगू का, आपण आपल्याला एवढं व्यस्त केलं पाहिजे, एवढं व्यस्त केलं पाहिजे ना, आजाराला सुद्धा वाटलं पाहिजे इथं राहून काही उपयोग नाही, आपली कदरच होत नाही। आजार सुद्धा 2 दिवसाच्या आत तिथून निघून गेला पाहिजे। म्हणून माझी विनंती आहे, आपण एवढं मस्त जीवन जगलं पाहिजे की नक्कीच आपली झोप कमी केली पाहिजे। मग ती झोप विद्यार्थी दशेतली असू द्या, अगर उद्योगातले असू द्या, अगर क्षेत्रीय क्षेत्रातले असू द्या, आप सोना दान करो। भागवत सांगता आहे आपण सोन्याचं दान करा। त्याचप्रमाणे द्विदल मधुतैलच गरिष्ठानं तथैवच। द्विदल 2 डाळी होतात ना, द्विदल, तूर असेल, मूग असेल, अशा पद्धतीचं धान्य दान द्यावं। हे सांगून लिहून ठेवलेलं मी सांगतोय बरं का, उगाच गैरसमज करू नका। डाळ द्यावी, त्यानंतर बरंच धान्य द्यावं, डाळ, मध, तेल, या अनेक गोष्टींचं दानही करावं। आणि हे दान देता देता आपण त्याही गोष्टीचं दान द्यावं। कोणतं आहे का? कामम, क्रोधम, मदम, मानम, मत्सरम, लोभमेव च, दंभम, मोहम तथा द्वेषम, दूर एच कथावृत्तिः। हे सगळे जे विकार आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, अहंकार, हे जे काही विकार आहेत, या सगळ्या विकाराचं दान आपण भागवताच्या कथेमध्ये दिलं पाहिजे। म्हणजे हे सगळं सोडलं पाहिजे। काम, क्रोध, जे काही द्वेष भावना, हे सगळे विकार आपण सोडावेत। आणि सोडल्याच्या नंतर आपण शुद्ध अंतःकरणाने ही कथा ऐकावी। आणि ही कथा ऐकता ऐकता काय होतं, ही भागवताची कथा ऐकता ऐकता भागवतकार लिहितायत, अपुष्पाकाक वंद्याच वंद्याच मृतार्भका, शबदगर्भाच या नारी तया शाव्यापर्यंततः। भागवताची कथा जर ऐकत गेलात, झाडाला सुद्धा फळं फुलं लागण्याची शक्ती भागवताच्या कथेत आहे। अपुष्पा काक वंध्याची एखादी वंध्या स्त्री आहे, पुत्र सौख्य नाही, शुद्ध अंतःकरणाने भागवताची कथा ऐका, भागवतावरती भार घाला, भागवतजी नक्कीच आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही। एखाद्या माऊलीला पुत्र होतोय पण जन्माला आल्याबरोबर तो मृत्यू पावतोय। अपुष्पा काक वंध्याच मृतार्भका, शबदगर्भाच या नारी तया शाव्यापर्यंततः। भागवताची कथा गरिबांनी ऐकावी,
का गरिबाने ऐकावी? गरिबाची गरिबी जावी म्हणून भागवताची कथा ऐकावी. भागवताची कथा श्रीमंताने ऐकावी का? श्रीमंताची श्रीमंती टिकून राहावी यासाठी भागवताची कथा ऐकावी. भागवताची कथा रोगी माणसाने ऐकावी का? रोगी माणसाचा रोग निघून जावा म्हणून भागवताची कथा ऐकावी. भागवताची कथा निरोगी माणसाने ऐकावी का? निरोगी माणसाकडे रोग कधी येऊ नये म्हणून भागवताची कथा ऐकावी. भागवताची कथा गरीबापासून श्रीमंतापर्यंत, भागवताची कथा लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी ऐकावी. आणि अशी ही भागवताची कथा ऐकता ऐकता आपल्या जीवनाचं कल्याण करावं, अशा पद्धतीने भागवताचा विधी असावा. अशा पद्धतीने जर भागवताची कथा आपण ऐकली तर नक्कीच आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असं जवळपास 103 श्लोक असणारा हा भागवत महात्म्याचा 6वा अध्याय आहे. इति पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद् भागवत महात्म्ये श्रवण विधी कथनम नाम षष्ठोऽध्यायः. पुंडरीकवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. हे झालं आता भागवत महात्म्य. आता प्रत्यक्ष भागवताच्या ग्रंथाला सुरुवात. बरोबर. आता भागवताच्या पहिल्या श्लोकाकडे आपण येणार आहोत. पहिला श्लोकही मी गाणार आहे, पण तो श्लोक ऐकल्याच्या नंतर मी छोटासा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही मला द्यायचं आहे. तुम्ही सगळे जागे आहेत ना? जागे आहेत ना? झोपले का काय? जागे आहेत ना? सगळे जागे आहेत ना? मी आता एक भागवत आता पहिला श्लोक गाणार आहे. तो श्लोक गायल्यानंतर मी छोटासा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न काही फार अवघड नाही. मी तुम्हाला काही या संस्कृताच्या श्लोकाचा अर्थ विचारणार नाही. तुम्ही जे ऐकलात ना त्याचंच उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा, भागवताच्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक असा आहे, लक्ष द्या. जन्माद्यस्य यतन्वयादितरतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयाः तेजोवारिमुदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परमधीमहि. हा भागवतातल्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे. ऐकला ना तुम्ही? ऐकला का नाही ऐकला? पुन्हा एकदा गातो. मी प्रश्न विचारणार. जन्माद्यस्य यतन्वयादितरतश्चार्थेषु विघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयाः तेजोवारिमुदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परमधीमहि. ऐकला ना श्लोक? ऐकला ना? पाठ झाला ना? नाही, पाठ नसेल झाला, पण ऐकलं ना? आता मी श्लोकाचा प्रश्न विचारतो. विचारू ना? विचारू. सांगा, या श्लोकाचं पहिलं अक्षर काय होतं? हा, वा, टाळ्या वाजवा यांच्यासाठी सांगितलं. क्या बात आहे. अशी श्रोते पाहिजे. आम्ही एखाद्या ठिकाणी सांगा पहिलं अक्षर काय की बाबा? पहिलं अक्षर आहे ज. आता एक भागवतातला शेवटचा श्लोक गातो. पुन्हा एक प्रश्न विचारणार आहे. भागवताचा शेवटचा श्लोक आहे का? नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तं तन्नमामि हरिं परम. ऐकला ना? पुन्हा एकदा गातो. लक्ष द्या. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तं तन्नमामि हरिं परम. ऐकला ना श्लोक? सांगा, या श्लोकाचं शेवटचं अक्षर काय होतं? तुम्ही लक्षात ठेवलं? हे पहिलं अक्षर विचारते. मी असं करत असतो, सांगत असतो इतिहासाचा पेपर आणि देत असतो भूगोलाचा, म्हणजे कॉपी आणलेल्या सगळं घरी होऊन जाते. लक्षात आलं ना काय विषय? आता पुढे लक्ष द्या. का नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तं तन्नमामि हरिं परम. शेवटचं अक्षर ऐकताय ना? म. पहिलं अक्षर ज आणि शेवटचं अक्षर म. म्हणजे भागवताची सुरुवात होते ज अक्षराने आणि भागवताची सांगता किंवा समाप्ती होते म अक्षराने. कळलं? म्हणजे ज पासून सुरू होतं आणि म पर्यंत थांबतं, त्याचं नाव आहे भागवत. आता ऐका, तुमच्या माझ्या जीवनाची आयुष्याची सुरुवात कुठून झाली? बोला बोला. ज पासून सुरू झाली, जन्मापासून सुरुवात झाली आणि तुमच्या माझ्या आयुष्याचा शेवट मग किती सोपं आहे मायबा. भागवताची सुरुवात जने होते आणि भागवताची सांगता मने होते. तुमच्या माझ्या आयुष्याची सुरुवात सुद्धा जने होते आणि तुमच्या माझ्या आयुष्याची सुरुवात सुद्धा मने होते. म्हणून तुकोबारा म्हणतात, काहीही ऐकण्यापेक्षा काहीही ऐकायचं नाही. काय ऐका? फक्त आणि फक्त भागवतच ऐका.
इत भागवत करीती श्रवण आई भक्त भागवत आई काजी तुम्ही भागवत कराल ते हित सत्य करा. काय ऐका? भागवत ऐका. तर का बाकीचं काही ऐका की आहे न ऐका मला ठाऊक नाही, पण भागवत मात्र ऐकल्याशिवाय राहू नका. भागवताची कथा ही नित्य नूतन कथा आहे, नित्य नवीन कथा आहे. ज पासून सुरुवात होते आणि म पर्यंत चालते ती कथा म्हणजे भागवताची कथा आहे. जन्मादस्य दुर्व्याधिकरदशातेषु विघ्नस्करान् तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयाः तेजोभारि उदां यथा दिनमयो यत्र सर्वोमुषा नाम्नास्तेन सदा निरस्तकोतम्. प्यार से बोलना पड़ेगा. राधे राधे. दूसरा श्लोक है. धर्म प्रोंजित दैवोतर परमो निर्मत्सराणां सदा वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये भागवताचे अधिकारी सांगितलेले आहेत. तिसरा श्लोक हा अतिशय चिंतनाचा विषय लिहितायत भागवतकार. भागवत काय आहे ऐका. निगम कल्पतरोर गलितं फलं शुकमुखादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भूभि भावुकाः. भागवतकार लिहितायत भागवत हे काय आहे. निगम कल्पतरोर गलितं फलं. कल्पवृक्षाला लागलेलं फळ. नुसतं कल्पवृक्षाला लागलेलं नाही तर कल्पवृक्षाला पिकलेलं फळ. नुसतं पिकलेलं नाही तर ते पिकून खाली पडलेलं फळ. नुसतं खाली पडलेलं नाही तर त्या फळाला पोपटाची चोच लागलेलं फळ. किती गोड असेल बघा. काय परमेश्वराने कुणाकडे काय गुण दिलाय मला माहित नाही. बघा ना, आपल्या दरवाजात पेरूचं झाड असू द्या, पिकलेला पेरू आपल्याला कळत नाही, पण पोपटाला कोण व्हॉट्सअप मेसेज करतं कोणाच ठाऊक. कोण निरोप देतं ते बरोबर येतं चोच मारून जातं. असं म्हणतात पिकलेल्या फळाची वार्ता पक्षाला किंवा त्यातल्या त्यात पोपटाला लवकर कळते. पितराची गती हे कावळ्यांना लवकर कळते. पण एरवी लोक कावळ्याकडे कोणी बघत नाही, पण त्यावेळेला मात्र कावळ्याची वाट पाहतात. आणि ते कावळेले परेशान महाराज जेव्हा वाट पाहतात ना तेव्हा लवकर येतच नाही. मग माणसं त्याच्यानं हुशार. मग येत नाही कावळा, आता आणा गायला. कोणाला वेळ आहे कोणाला वाट पाहायला. पण लक्षात ठेवा, पितराची गती काय झाली हे कळण्याचं सामर्थ्य कावळ्याकडे आहे. शकुन अपशकुन हे कळण्याचं सामर्थ्य मांजरीकडे आहे. भूकंप आदी करून जर काही नैसर्गिक आपत्ती होणार असेल तर त्याची वार्ता ही ओळखण्याची शक्ती भगवान परमात्म्याने मोराकडे दिलेली. म्हणून जुन्या काळातली माणसं बघा तुम्ही, ह्या पक्ष्याच्या आवाजावरून काहीतरी झालंय त्याचा अंदाज करायचे, काहीतरी होणार आहे असा अंदाज करायचे. असं हे फळ आहे जे कल्पवृक्षाच्या झाडाला लागलेलं आहे. त्यातल्या त्यात ते पिकलेलं आहे आणि पिकल्यानंतर त्याने देठ सोडलेलं आहे. आणखी पुढे बोलू का. फळाकडून एक गोष्ट आपण शिकली पाहिजे. कोणती. पिकलं की सोडलं पाहिजे. कळलं का नाही. पिकलं की सोडायचं. आमची पिकलेली माणसं चाव्यात सोडत नाहीत कमरेच्या.
त्यांना ती देठ सोडायची काही इच्छाच होत नाही. शहाण्या माणसाने आपलं वय झालं ना, आपल्या लक्षात आलं ना, आता आपलं पिकलोय, आता परिपक्व झालोय, आता आपण संसाराचा देठ सोडला पाहिजे. कारण का हे जे देठ आहे ना एवढं पक्का आहे, हे एक संसार सुद्धा एक वृक्ष आहे. पहा भगवद्गीतेचा 15वा अध्याय, ऊर्ध्वमूल मदशाख अश्वत्थं प्रावुरव्यं छंदांसी असे पर्णानी यस्तम वेदस वेदवेद. पण हे संसार रूपी वृक्ष कसा आहे, त्याच्या हे आता आले असतील कोणतरी है ना, चला प्यार से बोलना पडेगा, राधे राधे. हा वृक्ष असा आहे, बाकीच्या आपल्या झाडाच्या फांद्या वर आहेत, मूळ खाली आहे. पण हा संसार रूपी वृक्ष असा आहे ज्याच्या मूळ वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. ऊर्ध्वमूल मदशाख अश्वत्थं प्राहुरव्यं छंदांसी अस्य पर्णानि यस्तम वेदस वेदविद अधश्च ऊर्ध्वं प्रसुतातश्च शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवालाः अधश्च मूलानुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके बहुविध. 15वा अध्याय पहा. शहाण्या माणसाने वय झालं, पिकलं की आपण संसाराचा देठ सोडला पाहिजे आणि आपण त्यातून बाहेर निघालं पाहिजे. हे एवढं फळ गोड आहे, एवढं फळ गोड आहे, पिकलेलं आहे. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, पिकवणं वेगळं आणि पिकणं वेगळं. आपण जाणकार माणसात सध्या आंब्याचे दिवस आहेत, खरं सांगा, झाडाला पिकलेला आंबा गोड लागतो का पिकवलेला? पिकलेला आंबा, पिकवलेला नाही. सध्याच्या काळामध्ये तर फळं सुद्धा खावी की नाही ही शंका आहे. जुन्या काळातली जुनी माणसं आहेत ना, खरंच तुम्ही नशिबान होते. तुम्ही पाचटीमध्ये किंवा गवतामध्ये पिकवलेले आंबे खाल्ले. आमची आणि आमच्या नंतरची पिढी एवढी दुर्भाग्यशाली आहे, भाग्यच नाही. आम्हाला पाचटीत शेजारला पिकवलेला आंबा बघायला मिळत नाही. आम्हाला आंब्याच्या रूपामध्ये पोटामध्ये विष घालावं लागतंय. औषधं टाकून हे आंबे पिकवले जातात आणि तेच आंबे आपण खातोय. विष आहे मायबाप, विष आहे. पुन्हा एक विनंती, अर्धे आंबे वाटोळ होऊ दे, आपण घरी शिजवलेले आंबे खा. बाजारामध्ये औषध टाकून पिकवलेले आंबे असू द्या की कुठलेही फळं खाऊ नका, फार घातक. जाता जाता याही गोष्टी मला बोलायला आवडतं. हे झाड, हे भागवती असं फळ आहे, पिकलेलं आहे. नुसतं पिकलेलं नाही तर त्या पिकलेल्या फळाला शुकाचार्यांची चोच लागलेली आहे. आणखी पुढे सांगतो, झाडाचं जे फळ आहे ते नुसतं पिकलेलं फळ एका बाजूला ठेवा आणि बाजूला पाखराने खाल्लेलं फळ ठेवा आणि दोन्हीची चव पहा. नक्कीच पाखर खात्या फळाची चव तुम्हाला जास्त गोड लागेल. पाखर खातं ज्याला आपण म्हणतो ना, पाखराने खाल्लेला बोर, पाखराने खाल्लेला आंबा तो अगदी गोड लागतो. त्यातल्या त्यात पोपटांनी खाल्लेला आंबा तर अधिक गोड लागायला लागतो. हे असं फळ आहे, अगोदरच पिकलेलं आहे, पुन्हा पोपटाची चोच लागलेली आहे. म्हणून या फळाचा कुठलाच भाग वाया जाऊ द्यायचा नाही. म्हणून भागवतकार म्हणतायत काय, पिबत भागवतम रसमालय मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. हे भागवत हे खायचं नाहीये, तर भागवत हे प्यायचं आहे. तुम्ही जाणकार माणसात, काही फळ अशी आहेत त्याचा वरचा भाग खायचा असतो, आतला भाग टाकून द्यायचा असतो. उदाहरणार्थ बोला, झोपले का काय? हा, उदाहरणार्थ वरचं खायचं, आतलं टाकून द्यायचं. उदाहरणार्थ गोड, छान, चांगली गोष्ट आहे. दुसरं फळ सांगतो तुम्हाला, आतलं खायचं, वरचं टाकून द्यायचं. बोला, केळी, वा क्या बात आहे. काही फळं असे असतात, वरचंही टाकून द्यायचं, आतले टाकून द्यायचं, मधलंच खायचं. हा, आंबा. काही फळं असे असतात, आतले टाकायचं नाही, वरचंही टाकायचं नाही, सगळंच खायचं. उदाहरणार्थ बोला, पेरू. आणखीन सफरचंद, बरोबर आहे, सफरचंद बरोबर आहे. सफरचंद तुम्ही टरकला सकट खाता होय. सफरचंद टरकला सकट खायचे नसतात. उगा 150 रुपये किलो असतात म्हणून माणसं टरकला सकट खातात. बघा ना, ज्याची किंमत वाढते ना, किंमत जास्त असली की माणसं काहीच वाया जाऊ देत. मेथीची जोडी 10-20 रुपयाला विकत आणावी, पान तोडून घेतात आणि शेतातल्या शेतकऱ्याने फुकट द्यावी, तशीच अर्धी वाटोळ करतात. बरोबर का? फुकट मिळाली की किंमत राहत नाही. म्हणून मी भागवताचे पैसे घेतोय, म्हणून घेतो. किंमतच राहत नाही, मला चांगलं माहिती आहे गेलं म्हणून घेतो, बाकी दुसरं काय. फुकट सांगितलं ना कोणी आलं नसतं. म्हणून कोणती गोष्ट फुकट मिळू द्या, किंमत राहत नाही. फुकट मिळाली किंमत राहत नाही. लक्षात ठेवा बाबा, जे असे महत्वाचे महागाईची फळं असतात ना, ज्याचं काहीच टाकून द्यायचं नाही ना, काहीच टाकून द्यायचं नाही, मग आपण काय करतो, त्याचा आताच्या भाषेमध्ये ज्यूस करतो. कळलं? ज्यूस करतो, त्याचा रस करतो
आणि तो रस आपण पितो. तसं भागवतामध्ये टाकून देण्यासारखा, सोडण्यासारखा एकही श्लोक नाही, एकही अक्षर नाही, एकही विषय नाही. म्हणून भागवत हे खायचं नाही, भागवत हे श्रवण करायचं नाही, तर भागवत हे प्यायचं आहे. पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भुवि भावुकाः. इथपर्यंत हे सगळं वर्णन करतायत आणि आता प्रत्यक्ष कथेला प्रारंभ होतो आहे. सर्वात पहिल्यांदा ही कथा कुठे सांगितली? त्या क्षेत्राचं नाव आहे नैमिषारण्य. आपल्याला माहित आहे नैमिषारण्य कोणत्या राज्यात? आपल्यापैकी कुणी नैमिषारण्यला गेलंय का? तुम्ही गेलात का? वा, छान आहे, चांगली गोष्ट आहे. एक जण तरी नैमिषारण्यला गेलं. नैमिषारण्याला एक अक्षयवट आहे, पाहिलं असेल तुम्ही. आणि नैमिषारण्याला एक चक्रतीर्थ आहे, बरोबर आहे. एकाच ठिकाणी, या जगामध्ये एकच ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी चक्रतीर्थ आहे. सर्वात पहिल्यांदा सूत मुनींनी शौनक ऋषींना, शौनकांनी सूतांना ही जी भागवत कथा सांगितली, तिथे 9,000 लाखो ऋषींचा मेळा जमला होता. आणि सर्वात पहिल्यांदा नैमिषारण्यामध्ये भागवत कथा सुरू झाली. आणि नैमिषारण्यामध्ये भागवत कथा सुरू होता होता नंतर हाच भागवताचा संवाद असा आहे. सर्वात पहिल्यांदा भागवत कथा ही ब्रह्मदेवाने नारदांना सांगितली. तीच भागवत कथा नारद महर्षींनी व्यासांना सांगितली. तेच भागवत व्यासांनी ग्रंथाच्या रूपात रचलं. तेच भागवत शुकदेवाने राजा परीक्षितीला सांगितलं. आणि तेच भागवत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. संवाद लक्षात घ्या. एकाच वेळेला ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलेलं भागवत हे 4 श्लोकाचं होतं. मूळ भागवत हे चतुश्लोकी भागवत आहे, फक्त 4 आणि 4 श्लोकाचं भागवत आहे. कोणतं 4 श्लोकाचं भागवत? एक पर्याय सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला भागवताच्या 18 अध्यायाच्या, माफ करा, 345 अध्यायाच्या 18,000 श्लोकाचं पारायण तुम्हाला करता येत नाही, पूर्ण पारायण तुम्हाला वाचता येत नाही, त्यावेळेला भागवतकारांनी मधला मार्ग सांगितला. ज्यांना शक्य आहे त्यांनी दशम स्कंद वाचावा, नसेल ते जमत तर दुसरा स्कंद घ्या. दुसऱ्या स्कंदातला 9वा अध्याय घ्या आणि त्या 9व्या अध्यायातल्या 32व्या क्रमांकापासूनचे जे 4 श्लोक आहेत, अहमेवासमेवाग्रे, इथून त्या श्लोकाची सुरुवात होते. या श्लोकापासूनचे जे 4 श्लोक आहेत, ते 4 श्लोक म्हणजे मूळ चतुश्लोकी भागवत आहे, जे चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं. आणि ते चतुश्लोकी भागवत विस्ताराने नारद महर्षींनी व्यासांना सांगितलं. आणि तेच चतुश्लोकी भागवत व्यास महर्षींनी ग्रंथाच्या रूपामध्ये रचलं. आणि तेच भागवत 18,000 श्लोकाचं भागवत शुकदेवाने राजा परीक्षितीला सांगितलं. आता भागवताची सुरुवात होत असताना आपण मगाशी श्लोक ऐकला, जन्मादिस्य तनवयादिकरत शारदेशो विद्यास्वराट. म्हणजे भागवत या ग्रंथाची सुरुवात ज या अक्षराने झाली. काही काही अक्षर असे असतात, प्रत्येक अक्षराचा भाव वेगळा असतो. व हा जो भाव आहे ना, वाह क्या बात आहे, आनंदाचा भाव आहे. छ मध्ये 2 भाव आहेत, एक तिरस्कार आहे आणि दुसरा आनंद भाव आहे. एक छान आनंद भाव आहे, छे छे मी त्याचं तोंड बघत नसतो, तिरस्कार आहे. पण ज या शब्दाचा जेव्हा भाव आपण पाहायला जातो, तेव्हा ज या शब्दाचा भाव आहे दुःख. म्हणजे दुःखातून ज हा शब्द निघतो. भागवताची सुरुवात दुःखातून का झाली किंवा भागवताची सुरुवात ज अक्षराने का केली, याचं एक कारण असं आहे. एके दिवशी नारद महर्षी व्यासांच्या आश्रमात गेले. आणि व्यासांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर व्यासाकडे पाहिलं तर व्यासांचा चेहरा असा दुःखी होता. एवढा दुःखी, एवढा नाराज चेहरा होता. नारदांनी व्यासाकडे पाहिलं आणि विचारलं, तुम्ही का चिंतातुर आहात, का दुःखात आहात, सांगा ना. आणि सांगेन आपल्याला, माणसाचा चेहरा हा माणसाच्या अंतरंगाच्या भावना चेहऱ्यावरती सहज दिसून जातात. इंग्रजीत एक वाक्य, फेस इज मिरर ऑफ ह्युमन बॉडी. मानवी शरीराचा आरसा जर काय असेल तर तो त्याचा चेहरा आहे. बघा तुम्ही, चेहऱ्याकडे पाहिलं की मला कळते आता 4 वाजत आलेत, बरोबर आहे का? रात्रीच्या कीर्तनाच्या वेळेला 11 वाजलेले मला घड्याळाकडे बघायची वेळ पडत नाही. रात्रीचे लोकांकडे चेहऱ्याकडे पाहिला की लक्षात येते आता 11 वाजले. चेहरा वाचता आला पाहिजे असं कुणीतरी म्हटलंय, बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है, बरोबर आहे का? म्हणजे माझ्या चेहऱ्यावर काय भाव आहे ते तुला वाचता आले पाहिजे. माणसाला चेहऱ्याचे भाव वाचता आले पाहिजे. चेहऱ्याकडे पाहिलं की लक्षात येते माणूस आनंदात आहे का दुःखात आहे. सांगू आपल्याला, कधी कधी माणसं वरून हसत असतात पण आतून दुःखी असतात. त्यांनी वरून किती बी हसू दे, पण लोक बारकाईने जर चेहरा पाहिला तर लक्षात येते हे वरून हसायलंय पण आतून दुःखी आहे.
काही काही माणसं वरून रडतात पण आतून मात्र आनंदी असतात. चेहरा बाहेर काही नाही पहा, लक्षात येते वरून रडायला पण आतून आनंदी. मी एका गावाला एका म्हातारीच्या मातेला गेलो, जरा जवळच्या नात्यातले होते, जावं लागलं. म्हातारीच्या मातेला गेल्यानंतर तिची सुनबाई एवढ्या जोरजोरात रडत होती, माकणीची नव्हती ती, तिकडची होती, एवढ्या जोरजोरात रडत होती. मला आश्चर्य वाटलं. त्या सासू सुनाचे भांडणं मीच मिटवले होते महिन्याभरापूर्वी. मी भांडणं मिटवून कसं तरी दोघीला समजावून सांगून गेलो होतो, आणि आता सासू मेली तर ती सुनबाई एवढी रडायला लागली, एवढी जोरजोरात रडायला लागली. मी तिच्या जवळ गेलो, म्हणलं ताई इकडे. ती आली बाजूला, म्हणली महाराज लांबून आलात, काही चहा पाणी वगैरे पाहिजे का तुम्हाला? मी बोललो मला चहा पाणी पाहिजे नाहीत, मला 2 गोष्टी तुला बोलायच्या, जरा बाजूला ये. अशी बाजूला आले. ते म्हणले काय झालं महाराज? मी बोललो मगापासून ऐकतोय तू एवढ्या जोरजोरात रडते, घसा फुटायची वेळ आली, का रडते? तिने म्हणले अहो महाराज तुम्हाला माहित नाही का आमच्या सासूबाई गेल्या ना. सासूबाई गेल्या. मी तुला नरसिंहाची शपथ आहे, इमानदारीने सांग, खरं सांग, तुला सासू गेली याचा आनंद झाला का दुःख झालं? बरं तिचं सोडून द्या, इथल्या तुम्हाला विचारतो, इमानदारीने सांगा, सासू गेल्यावर तुम्हाला दुःख होईल? दुःख होईल का? तिला म्हणलं तुला सासू गेल्यावर आनंद झाला का दुःख झालं? ती काय म्हणली माहितीये का महाराज, जगातल्या कोणत्या सुनेला सासू मेल्यावर दुःख होईल? मग मी म्हणलं तू रडतेस कशाला? रडावं लागतंय, नाही रडल्यावर लोक नाव ठेवतात. बरं मी म्हणलं मी बोलत नाही, महाराजांचा अभंग आहे. काय म्हणतात महाराज? सासू साठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. मी म्हणलं एवढ्या जोरजोरात घसा फुटेपर्यंत रडतेस, का रडतेस? ते म्हणजे महाराज रडावं लागतंय, लोक नावं ठेवतात. पण मी म्हणलं रडणं ठीक आहे, पण ते डोळ्याला पाणी. ती म्हणजे महाराज खरं सांगू का, खरं सांगू का, आधी अर्धा तास रडून बघितलं, पाणी आलंच नाही. मग या शेजाऱ्या पाजाऱ्या आलेल्या म्हाताऱ्या नाव ठेवतील म्हणून हळूच घरात गेले, झेंडूबाम लावून आले, तेव्हा डोळ्याला पाणी आलं. दुसऱ्यात विनोद म्हणून घेऊ नका, मी कशासाठी सांगतोय, वरून रडायलेली दिसते पण आतून आनंदी आहे. काही काही वेळेला माणसं वरून हसतात, लग्नाला आल्यानंतर वा 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 छान झालं म्हणतात, पण मनात मात्र ते गाठ असते, त्याला ते सहनच होत नाही. एखाद्याच्या लेकराला नोकरी लागली ना, ते पेढे घेऊन येतं, पेढे घेऊन आलं की ते वरून म्हणतं वा 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 छान झालं, मायबापाच्या फळाचं कष्टाचं चीज झालं, आणि हळूच म्हणतो सस्पेंड कधी होतो कोणास. म्हणजे वरून आनंदी असल्याचा आव आणतोय, पण आतून मात्र त्याच्या मनामध्ये दुःख आहे. तुम्हाला चेहरा वाचता आला पाहिजे. चेहरा वाचला की लक्षात येते हा माणूस आनंदात आहे का दुःखात आहे. नारद महर्षीने व्यासांचा चेहरा पाहिला आणि व्यासांना विचारलं तुम्ही का सुर दुःखात आहे सांगा. त्यावेळेला व्यासांनी सांगितलं नारदजी, मी आजपर्यंत अनेक ग्रंथ तयार केले, अनेक शास्त्र निर्माण केले, पण मला समाधान मिळालं नाही. नारदाने व्यासांना उत्तर दिलं, जे करायला पाहिजे तेच केलं नाही, बाकीचेच कुठाने करत बसले. हाच अनुभव कधी कधी लोक आम्हाला सांगतात प्रवासामध्ये, महाराज शिरूरला बंगला बांधला, गावात घर बांधलं, 2-4 एकर शेती घेतली, पोराला नोकरी लावलं, सगळं केलं तर पण समाधानच नाही. आम्ही म्हणतो सगळे कुठाने केले रे राजा, जो करायला पाहिजे होता ना तोच भाग तू मागे ठेवला. तुला समाधान मिळवायचंय ना ये भागवताला, समाधान मिळवायचं ना ये कीर्तनामध्ये, समाधान मिळवायचं ना जा देवाकडे, तुला समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. नारद महर्षीने व्यासांना सांगितलं, व्यासजी तुम्ही आजपर्यंत अनेक ग्रंथ निर्माण केले, पण ते ग्रंथ सगळे विद्वत्ता प्रचुर ग्रंथ केले. तुम्ही असा ग्रंथ तयार करा ज्या ग्रंथामध्ये भगवान परमात्म्याच्या चरित्र कथा असतील, ज्या ग्रंथामध्ये भगवंताच्या लीला असतील, अशा एखाद्या ग्रंथाचं निर्माण तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला समाधान मिळेल. नारदाने सांगितल्याबरोबर व्यासजी दुःखात होते आणि दुःखी असणाऱ्या अवस्थेमध्ये व्यासाने ग्रंथ लिखाणाला सुरुवात केली आणि दुःखातून व्यासांच्या मुखातून पहिलं अक्षर निघालं ते म्हणजे ज.
जन्म अद्यस्य म्हणजे जन्माद्यस्य यतोऽन्वया वितरतश्चार्तेष्व विघ्नेश्वरात् तेने ब्रह्मरदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयाः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र सर्गो मृषा नाम्नास्त्रेण सदा निरस्तकुहकं सत्यं परमधीमहि. हा श्लोक व्यासमहर्षींनी लिहिला. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यासाने ग्रंथाचं निरूपण केलं. बऱ्याच वेळेला आम्ही सर्वच भागवतकार असं म्हणतो की भागवत हा ग्रंथ व्यासाने लिहिला नाही. आणखीन एक परीक्षा पाहत नाही पण सांगतो, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? बोला बोला. वा, हे अभ्यासी माणसं हे उत्तर देतात. नाही तर ज्ञानेश्वरी कोणी लिहिलं की सगळ्यांचं उत्तर येते ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली नाही. शके 1212 उत्तरे ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. सच्चिदानंद बाबाने ज्ञानेश्वरी लिहावी आणि ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरी बोलावी. तसं भागवताचं सुद्धा बोलण्याचं निरूपण केलं व्यासाने आणि लिखाणाची जबाबदारी दिली भगवान श्री गणेशाने. म्हणजे गणपतीने लिहिलं आणि व्यासाने सांगितलं. म्हणजे व्यासजी बोलत होते आणि गणेशजी लिहित होते. गणेशजींनी एक अट अशी टाकली होती, मी लिहिताना मध्ये थांबणार नाही. मला खंड पडलेला जमत नाही बरं का. मला सुद्धा ते काही वेळेला काही लोक सांगतात, महाराज आमच्याकडे 12 वाजता कथा होते, पुन्हा 2 वाजता विश्रांती, पुन्हा मध्ये रसनान चहान पाणी. मी म्हटलं ते आपल्याला ते काही जमत नाही. एकदा सुरू झालं ना ते खंड पडलेला जमत नाही. मला तर व्यत्यय जमत नाही. मला कुणी असं उशिरा आलेलं सुद्धा सहन होत नाही. लेकरू चुळबुळ अजिबात नाही. एकदा कथा सुरू झाली ना व्यत्यय सहन होत नाही. तसं गणपतीने व्यासांना सांगितलं, मला मध्ये थांबायची सवय नाही, तुम्ही कंटिन्यू बोलत राहावं लागेल, मी सतत लिहित राहणार. व्यासजी म्हणले याला एवढं भांडवल कुठून पुरवावं. व्यासाने पुन्हा एक दुसरी अट टाकली. व्यासाने असं सांगितलं, तुम्ही भागवत लिहिताना मी जे काही बोलेन ते पडताळून पाहायचं आणि योग्य की अयोग्य विचार करून मग लिहायचं. मग व्यासजी बोलत होते, गणेशजी लिहित होते आणि अधूनमधून सायंकाळची वेळ झाली की व्यासाने असा एखादा कूट प्रश्न टाकायचा, असं एखादं कोड टाकायचं. कोड माहिती आहे तुम्हाला? कोड माहिती आहे तुम्हाला? आपण म्हणतो ना हे असं नाही पण तसं असे ते असं ते काय म्हणतात कोड असतात ना. भिकारी नाही पण पैसे मागतो, वेडा नाही पण कागद फाडतो, पुजारी नाही पण घंटी वाजवतो, तो कोण? हा, कंडक्टर. हा, जसं कोडे तुम्ही लवकर उत्तर दिले तसं एखादं कोड व्यासाने टाकायचं, मध्येच कोड टाकायचं. आणि कोड टाकता मग गणपतीने विचार करायचा. आणि गणपती विचार करत बसले की व्यासाने तेवढ्या वेळामध्ये आपली स्नान संधी आटोपायची, आपली जे काही शरीर कर्म आहे तेवढे आटोपायचे. म्हणून भागवतामध्ये असे अनेक कूट प्रश्न आहेत. ते कूट प्रश्न व्यासाने टाकायचे, गणेशाने त्यावर विचार करायचा आणि तेवढ्या वेळामध्ये व्यासाने आपलं क्रियाकर्म आटोपायचं. असं करता व्यासाने हे पूर्ण भागवत तयार केलं. पण हे सुंदर भागवत तयार झालं, पण हे भागवत सांगण्याकरता त्या योग्यतेचा, त्या अधिकाराचा वक्ता मात्र मिळत नव्हता. आणि तोच वक्ता कोण असेल तर व्यासांच्याच पोटी जन्माला आलेले व्यास महर्षी आणि त्या अग्नी देवी यांच्या पोटी जन्माला आलेला एक पुत्र आहे. त्या पुत्राचं नाव आहे शुकाचार्य. त्यांचं वर्णन भागवतकार करतात. यम प्रवृजंतम अलोपेतम अपेत कृत्यम द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर ओभिनेदुस्तम सर्वभूत हृदय मणिमाणतोस्मी. जन्माला आल्याबरोबर हे शुकदेव जन्माच्या अगोदर आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष थांबले होते. किती वर्ष? 12 वर्ष. आणि पाहता बामनाचे पोरे एक खेळा शिव्याले. बरोबर आहे, आपण नेहमीप्रमाणे ऐका. 12 वर्ष लपालले, कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. कसं तरी बाहेर आले. नग्न अवस्थेमध्येच धावायला लागले. मागून व्यासजी आवाज देतात, हे शुका थांब शुका. शुकाचार्याने तर उत्तर दिलं नाही, उलट झाडाने, फळाने, वृक्षाने सगळ्यांनी आवाज दिला आणि व्यासांना सांगितलं, तुमचा मुलगा जर एखाद्या चांगल्या कामासाठी जात असेल तर बापाने त्यांना अडवायचं नाही. असं लहानपणापासून वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भगवान शुकदेव आहेत. शुकदेवांचा जन्म आपल्याला माहित झाला. शुकदेव कोण आहेत हेही आपल्याला माहित झालं. म्हणजे सांगणारे वक्ता हे शुकाचार्य आहेत. आता ऐकणारा वक्ता श्रोता कोण होता? त्यांचं नाव आहे परीक्षित. आता परीक्षितीचा मी जास्त विस्तार नाही करणार. पांडवांच्या वंशामध्ये अभिमन्यू नावाचा पांडवांचा पुत्र आहे.
त्या अभिमन्यूच्या पत्नीचं नाव आहे उदरा आणि अभिमन्यू आणि उदरेच्या पोटी परीक्षित महाराजांचा जन्म झाला आणि परीक्षित महाराजांना 7 दिवसाच्या मरणाचा शाप शमीक ऋषी पुत्र शंगी यांनी दिला. 7 दिवसाचं आयुष्य शिल्लक राहिलं. परीक्षित महाराज शुकदेवांकडे आले आणि 7 दिवसामध्ये माझा उद्धार होईल अशी कथा मला सांगा. आणि तीच कथा शुकदेवाने राजा परीक्षितीला सांगितली. परीक्षित महाराज शुकदेवांच्या पुढे बसले आणि आता शुकदेवजी राजा परीक्षितीला म्हणतात, राजा मी तुला 24 अवताराच्या कथा सांगणार आहे. कोणता कोणता अवतार झाला, कसा कसा झाला, सृष्टी उत्पत्तीची कथा सांगणार आहे. 2 प्रकारच्या सृष्टी झाली, एक प्रकृत सृष्टी, दुसरी वैकृत सृष्टी. प्रकृत सृष्टीचे 6 प्रकार, वैकृत सृष्टीचे 4 प्रकार, अशी एकूण 10 प्रकारची सृष्टी आहे. त्यानंतर सृष्टी निर्मितीच्या वेळेला जन्माला आलेल्या तन्मात्रा, पंचमहाभूत, तो अहंकार, तो 3 प्रकारचा, वैकारिक अहंकार, तेजस अहंकार, तामस अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत ही सगळी तत्व जड होती. या जड तत्वापासून चेतन स्वरूप आत्मा प्रविष्ट झाला. नंतर मध्व आणि शतरूपाचा जन्म झाला आणि सृष्टी निर्मिती झाली. ही सगळी कथा तुला मी सांगणार आहे. पण ती कथा सांगण्याकरता तुला यावं लागेल उद्या दुपारी ठीक 1 वाजता. आज मात्र मी सगळं तुला सांगणार नाही. उद्याची कथा दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. तुम्ही बरोबर 4 वाजता यायचं आहे. नाही ना, असं काही करू नका. आजची कथा याच ठिकाणी विश्राम. आरतीचे यजमान जे असतील ते पुढे येतील.